राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या राष्ट्रीय नागरिक पुस्तिकेच्या अंतिम मसुद्याचं नुकतंच आसाममध्ये प्रकाशन करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांचा शोध घेणारी ही पुस्तिका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि देखरेखीखाली अद्ययावत करण्यात आली आहे। नागरिकत्वासाठी अर्ज देणाऱ्या आसाममधल्या 3,29,00,000 नागरिकांपैकी 2,90,00,000 नागरिकांनाच या मसुद्यामध्ये स्थान मिळालं आहे, तर उरलेल्या जवळपास 40 लाख अर्जदारांची नोंदणी होऊ शकली नाही। अर्थात ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांना हरकती मांडण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे। असं असलं तरी या मसुद्याबाबत संमिश्र सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर या मसुद्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी राजकीय घडामोडीचे अभ्यासक संदेश सामंत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। संदेशजी नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत। संपूर्ण देश पातळीवर ह्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। सर्वसामान्य लोक असतील, मीडिया असेल, पत्रकार असतील, राजकीय नेते असतील, वाद प्रतिवाद झडत आहेत। तुम्ही एक विश्लेषक म्हणून कसं बघता ह्याच्याकडे? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला या मुद्द्याकडे बघायचं तर या मुद्द्याच्या एका इतिहासाकडे आपल्याला पाहावं लागतं। हा, कशामुळे हे आलं म्हणजे समोर अचानक हा विषय आला? मुळात हे नवीन नाहीये। आपल्याकडे राष्ट्रीय नागरिक पुस्तिका ही पहिल्यांदा 1951 साली प्रकाशित झाली होती आणि आपण जर भारताच्या पूर्वसीमा पाहिल्या तर 1947चा साधारणपणे फाळणीचा काळ आणि त्याच्यानंतर 1960, 65 आणि 71 या काळामध्ये आपल्या पूर्वसीमेवर प्रचंड प्रमाणात स्थलांतर झालं आणि 51 साली ही जेव्हा पहिल्यांदा पुस्तिका आसाममध्ये आली तेव्हा आसाममधल्या नागरिकांना किंवा आसाममधल्या भारतीय नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करायला सांगितलं गेलं। याच्यानंतर यावर फारसं काही झालं नाही, पण त्याच्यानंतर स्थलांतरितांचे लोंढे कायमच राहिले आणि याच्यामुळे कुठेतरी आसाममध्ये हिंसाचार वाढत गेला आणि या हिंसाचारामुळे 1985 साली भारत सरकार म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचं सरकार आणि आसाम गण परिषद आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियन यांच्या प्रतिनिधींमध्ये एक आसाम करार झाला। या आसाम कराराच्या अंतर्गत एका तरतुदीच्या अंतर्गत जे स्थलांतरित जे बेकायदेशीररित्या भारतात आले या स्थलांतरितांना परत पाठवलं जाईल असं आश्वासन सरकारने दिलं। याचं पुढे फारसं काही झालं नाही आणि 2005 साली आसाम पब्लिक वर्क्स नावाच्या एका एनजीओने 2009 साली सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि या स्थलांतरितांचा प्रश्न मार्गी लावावा अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली। या याचिकेवर सुनावणी करताना 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने सरकारला असे आदेश दिले की पुन्हा ही पुस्तिका बनवावी, जो नवीन डेटा आहे हा या डेटाचं अपग्रेडेशन व्हावं आणि ही पुस्तिका रिलीज केली जावी। याच्यानंतर आपल्याकडे 31 डिसेंबर 2017 किंवा 1 जानेवारी 2018 आपण धरून चालू तेव्हा आपल्याकडे अपडेटेड पहिला मसुदा रिलीज झाला आणि त्याच्यानंतर आता 30 जुलै 2018 ला आपल्याकडे दुसरा मसुदा आला। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम सर्व सरकारांच्या काळात झालेलं आहे। याच्यावर बरेच वाद प्रतिवाद, राजकीय भूमिका किंवा अराजकीय व्यक्तींनी पण आपली मतं मांडलेली आहेत। त्या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगता? लोकशाही म्हटली की राजकारण आलंच आणि ते अपेक्षितच असतं आणि ते फार नैसर्गिक आहे। त्याच्यामुळे यावर विविध लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात। यात राजकीय प्रतिक्रिया आहेत, तशाच काही आश्चर्यजनक प्रतिक्रिया आहेत। यातले काही उदाहरणं द्यायची झाली तर आपले दिवंगत राष्ट्रपती माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या पुतण्यांचं नाव या यादीत नाहीये। राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असतो असं आपल्याला शिकवलं जातं, पण त्यांच्या पुतण्यांचं नाव नाहीये। किंवा आसामच्या विधानसभेचे जे उपसभापती होते त्यांच्या पत्नीचं नाव याच्यात नाहीये। किंवा सैन्यात एक ऑफिसर होते 1986 ते 2016 काळात, त्यांचं स्वतःचं नाव या यादीत नाहीये। अशा अनेक लोकांची नावं या 40 लाखांमध्ये नावं नाहीयेत अशा यादीत नावं आलेली आहेत। त्याच्यामुळे याच्यावर प्रतिक्रिया येणं हे फार स्वाभाविक आहे, पण सरकारने असं म्हटलंय की हा फायनल मसुदा नाहीये। सरकारने लोकांना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने लोकांना काही लिमिट दिली आहे। 7-8 ऑगस्टला सरकार फॉर्म्स द्यायला सुरुवात करणार आहे। 30 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या लोकांची नावं या यादीत आली नाहीयेत, या लोकांना आपली नावं का आली नाहीयेत ही एक गोष्ट, आणि जर कोणत्या कागदपत्रांमुळे ही नावं यायची राहिली असतील तर त्या ती कागदपत्र सबमिट करून आपली नावं येतील अशी त्यांना प्रोसिजर करावी लागणार आहे।
त्याच्यामुळे सरकारने लोकांना वेळ दिला आणि ज्या लोकांनी 2015 पर्यंत आपली कागदपत्र सुपूर्द केली आहेत किंवा या प्रक्रियेला आरंभ केलाय, या लोकांना यात प्राधान्य दिलं जाणार आहे. बऱ्याचदा असं असतं की लोक निरक्षर असतात, त्यांच्या आधीच्या पिढीचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नसतात. आपल्याकडे ती मोठे संकट आहे, म्हणजे निरक्षरता आणि कागदपत्र जमा करून ठेवण्याची मानसिकता पण नसते. शहरी भागात सुशिक्षित लोकांमध्ये हे आढळतं. ते तर ग्रामीण भाग आणि इंटेरियर आणि खास करून ईशान्य भारतामध्ये अनेक राज्य ही कायम धुमसत असतात. या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याकडे आपल्याला माहिती असतं की आपल्या अनेक आजी आजोबांचं किंवा त्या पिढीतल्या लोकांचं बर्थ सर्टिफिकेट नसतं किंवा जे लोक कधी शाळेतच गेले नाहीत अशा लोकांचे शाळेचे दाखले सुद्धा नसतात. अशा लोकांना जेव्हा तुम्ही सांगता की तुम्ही नागरिकत्व तुमचं सिद्ध करा, तेव्हा हे कोणत्या आधारावर नक्की केलं जावं आणि जर एखाद्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर त्याचं काय, हे सगळे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत आणि सरकार याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की करतं. पण अनेकांनी हीच चिंता सांगितली आहे किंवा ही चिंता वर्तवली आहे की आमची डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला ही डॉक्युमेंट्स देता आली नाही. अशा वेळेला ते स्थायिक असलेल्या गावातनं किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसातनं ही डॉक्युमेंट्स आणून लोकांना द्यावी लागणार आहेत आणि जर या लोकांनी या प्रक्रिया केल्या नाहीत, याच्यामुळे अनेकांची नावं न आल्याच्या घटनाही पुढे यायला लागलेल्या आहेत. स्थानिकांमध्ये असुरक्षेची भावना पण आली असणार. स्थानिकांमधनं खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. अनेकांच्या मते हे करणं गरजेचं होतं, काहींच्या मते हे खूप विचित्रपणे झालेलं आहे. त्याच्यामुळे काही स्थानिकांच्या मते याच्याविषयी अगदी आपुलकीची भावना आहे किंवा हे झालंय हे चांगलं झालंय आणि जे कोणी इलिगली आलेत, जे कोणी बेकायदेशीररित्या आलेत ते पुन्हा पाठवले जातील अशी एक त्यांच्याकडे कुठेतरी आशा आहे. मग देशाच्या इतर राज्यांमध्ये पण हे होणं अपेक्षित आहे असं म्हणता येईल का? देशांच्या इतर राज्यांमध्ये हे अपेक्षित आहे, होणं अपेक्षित आहे हे म्हणता येईल, पण हे करण्याची प्रक्रिया फार किचकट आहे आणि ही प्रक्रिया फार मोठी आहे. म्हणजे एकंदर राज्य सरकारला याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं, ज्या सुविधा उपलब्ध जर आसामने केलं तर इतर राज्य करू शकतील ना. आसामची लोकसंख्या सुद्धा 3 कोटीच्या आसपास आहे. इतर राज्यांची लोकसंख्या म्हणजे उत्तर प्रदेशाची जर तुम्ही लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या प्रचंड आहे. हे सांगितलं असलं तरीही मध्य प्रदेश आणि नागालँड या 2 राज्यांच्या प्रतिनिधींनी, या 2 राज्यांनी आपले प्रतिनिधी हे आसाममध्ये ही लिस्ट जारी होण्याआधी पाठवले होते आणि मध्य प्रदेश आणि नागालँड या 2 राज्यांनी आपण हे करू अशी एक प्राथमिक का होईना पण एक इच्छा व्यक्त केली. आपण जर कालपासून पाहिलं तर काही पक्षांच्या राजकारण्यांनी सुद्धा असं म्हटलं किंवा नेत्यांनीही असं म्हटलंय की हे मुंबईत केलं जावं, हे दिल्लीत केलं जावं, कारण इथे सुद्धा प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर स्थलांतरित राहतात. त्याच्यामुळे हे झालं आपल्या देशातलं. आता विषय निघालाच आहे म्हणून विचारायला हरकत नाही. मेक्सिकन्सच्या बाबतीत अमेरिकेची ही भूमिका आहे, सिरियाच्या बाबतीत युरोपियन कंट्रीजची ही भूमिका आहे. अनेक ठिकाणी एक जेव्हा आपले हक्क कोणीतरी हिरावून घेते कळतं तेव्हा एक असंतोष आणि कधीतरी त्याचा उद्रेक होतोच. या सगळ्याकडे तुम्ही काय सांगू शकाल? आपल्याला एक महत्वाचा फरक करायला हवा. आपण जे बोलतोय हे बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल आहे, हे निर्वासित नाही किंवा हे कोणत्या तरी युद्धामुळे आलेली माणसं नाहीत, हे बेकायदेशीररित्या आलेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांना परत पाठवलं जावं असं आपण म्हणतो. ज्या पद्धतीने ट्रम्प यांचं सरकार किंवा युरोपात जी एक खदखद आता व्हायला सुरुवात लागली, जे सिरियातनं लोक येतात, तरीही मध्य आशियातनं येणारे हे जे लोक आहेत हे बऱ्यापैकी संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली आलेले आणि कायदेशीररित्या आलेले लोक आहेत. त्याच्यामुळे हा फरक करणं आपल्याला गरजेचं आहे. एकूण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ह्या गोष्टीकडे कसं बघता येईल? आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. याचं कारण जेव्हा इतके लोक हे एखाद्या देशातनं तुमच्या सरकारच्या नजरेत आड येतात तेव्हा हा मुद्दा तुमच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा बनतोच आणि याच्यामुळे सांस्कृतिक प्रश्न, राजकीय प्रश्न हे आसाममध्ये आणि एकंदरच ईशान्य भारतात गंभीर बनलेत. म्हणजे जी परिस्थिती आज आसाममध्ये आहे तशीच परिस्थिती साधारणपणे पश्चिम बंगालमध्ये आहे, त्रिपुरामध्ये आहे. स्थानिक लोक आणि आलेले लोक, स्थलांतरित झालेले लोक यांच्यात सांस्कृतिक वादंग किंवा राजकीय वादंग आणि धार्मिक वाद हे खूप फोफावतात आणि त्याच्यामुळे आणि आसामला साधारणपणे 262 किलोमीटरची सीमा ही बांगलादेश सोबत आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न फक्त राष्ट्रीय किंवा अंतर्गत राहत नाही, या प्रश्नाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होतं. त्याच्यामुळे आपल्या देशात कोण येत, आपल्या देशात हे लोक येतात हे सरकारच्या नजरेअंतर्गत येत आहेत का हे माहीत असणं हे सरकारला गरजेचं आहे.
त्याच्यामुळे जर मला सांगायचं झालं तर मुळात हेच सांगू शकतो की सरकारने किंवा कोणत्याही राजकीय पक्षांनी, लोकांनी, राजकारण्यांनी याचं कोणत्याही प्रकारे राजकारण करू नये. याच्याकडे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यातनं पाहावं, राष्ट्रीय हित कसं जपलं जाईल या दृष्टीने पाहावं. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयाला तो तोंड फुटलेला आहे आणि याचे पडसाद खूप काळपर्यंत उमटत राहणार याविषयी शंकाच नाहीये. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय छान माहिती सांगितली. मी आपली खूप आभारी आहे. थँक्यू.